आपण सध्या चिपळूणमध्ये आहोत। ही स्थिती आपल्याला राज्यामध्ये बघायला मिळणार आहे, कारण आज ऑनलाईन औषध खरेदी विक्रीच्या विरोधात औषध विक्रेत्यांनी बंद पुकारलेला आहे। आज जिल्ह्याभरात नाही तर राज्यभरात सगळीच दुकानं केमिस्ट आहेत ती बंद झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे। ऑनलाईन खरेदी विक्री तसेच कॉर्पोरेट व्यावसायिक विक्रेत्यांच्या विरोधात हा संप पुकारला जातोय। आपल्यासोबत काही औषध विक्रेते आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल, कशा प्रकारचा हा संप आहे? हा जो आम्ही संप केला हा GSR 817 हा रद्द करावा। त्यात ऑनलाईनची परमिशन नोटिफिकेशन दिलं होतं, त्या नोटिफिकेशन विरोधात आम्ही हायकोर्टात गेलो। हायकोर्टाने त्याला स्टे दिलेला आहे। दुसरा विषय 2020 साली करोना आला, त्या काळात घरपोच सेवा देण्याची मेडिकल स्टोअरला विनंती केली होती सरकारने, की नोटिफिकेशन केलं होतं ते। आता करोना जाऊन 5 वर्षे झालेले आहेत तरी ते बंद केलेलं नाही। कॉर्पोरेट कंपन्या म्हणजे 20 ते 50% डिस्काउंट द्यायला लागले, कारण त्यात स्पुरियस ड्रग्ससुद्धा येण्याची शक्यता आहे की एवढं मार्जिन आम्हाला नाही आहे, 100%च्या वर मार्जिन नाही आहे। हे जर मोठं डिस्काउंट दिलं तर आमचा लहान केमिस्टसुद्धा याच्यापुढे धंदा करू शकत नाही। खेडेगावातला केमिस्ट पूर्ण कोलमडून जाईल, ह्यासाठी हा बंद आम्ही केलेला आहे। आपल्यासोबत अजून काही औषध विक्रेते आहेत। काय सांगाल काका, एकंदर आपण बरेच वर्षापासून आपला व्यवसाय आहे औषध विक्रेत्याचा, ऑनलाईन खरेदी का करू नये? ऑनलाईन खरेदी ॲक्च्युली म्हणजे त्याला प्रिस्क्रिप्शन खोटी प्रिस्क्रिप्शन जनरेट केली जाते आणि त्याच्या जीवावरती ते लोक एन्कॅशमेंट देतात। जी औषधं नार्कोटिक खाली येतात अशी औषधं त्यांना सर्रासपणे मिळू शकतात ह्या अँगलमधनं, आणि त्याच्यामुळे स्पुरियस औषधं आणि जी म्हणजे व्यसनाधीन लोकांना पुरवणारी औषधं ही आम्हाला जायचं काय ते रूल्स रेग्युलेशन आम्हाला जायचं म्हणजे आम्हाला प्रिस्क्रिप्शन ठेवायला लागते, आम्हाला डॉक्टरची चिठ्ठी जी आहे, डॉक्टरचं नाव घेऊ सगळं, त्याचा फोन नंबर। पण ह्यांच्या ऑनलाईनला हे कधीच काय म्हणजे हातूरमातूरगिरी करून नाही। तर जर एकंदर आपण बघितलं तर ऑनलाईन खरेदीमध्ये आणि तुमच्याकडे जर खरेदी केलेलं आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सूट मिळते ऑनलाईनमध्ये, तर अशा प्रकारची लोक घेतात सूट मिळाल्यामुळे त्यांच्याकडे घेतात। पण खरं सांगायचं तर काय सांगू शकत नाही की ते खरं ड्रग आहे की खोटं ड्रग आहे, कारण काय त्याला म्हणजे जेव्हा ऑनलाईन विकलं जातं तर त्याला ते कंपनीकडनं डायरेक्ट येत असतात किंवा त्याच्या हबमधनं डायरेक्ट येतात। तर ती जी आहे ती त्यांनी हे करायलाच पाहिजे। म्हणजे ऑनलाईन खरेदी ही अतिशय डेंजरस गोष्ट व्हायला लागली, कारण काय त्यांना औषधं स्पुरियस फार मिळू शकतात। आता आपण संघटनेचे अध्यक्ष आहात, या बंदमध्ये इमर्जन्सी सेवा आपली कशा प्रकारची सुरू आहे? हां, इमर्जन्सी सेवेसाठी आम्ही कलेक्टर, पालकमंत्री, सर्व आमदार, सर्व खासदार, पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय ह्या सगळ्यांना आम्ही आमचे नंबर दिलेले अत्यावश्यक सेवेसाठी, आणि ते प्रसिद्धही झालेले आहेत। म्हणजे पेशंटची कोणतीही गैरसोय तशी होणार नाही अत्यावश्यक सेवेसाठी फक्त। एकीकडे जर आपण बघितलं तर सध्याची परिस्थिती राज्याची बघितली तर ऑनलाईन खरेदी केल्यामुळे स्थानिक व्यवसायधारकांचं हे नुकसान होत झालेलं आहे। त्याच्यामुळे एक दिवसीय जो राज्यव्यापी संप आहे तो पुकारलेला आहे आणि याला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे तो राज्यभरातून मिळतोय। रवींद्र कोकाटे, झी मीडिया, रत्नागिरी।